आप देख रहे केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच जयंत पाटील यांचा आरोप, महायुती सरकारवर टीका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच राबवायची असे सरकारचे धोरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिंतूर येथे केली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शनिवारी शहरात दाखल झाली। यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ॲडव्होकेट विजयराव गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित। प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी महायुती सरकारच्या कारभारावर टीका टिप्पणी करतेवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फारसा विचार न करता राज्य सरकारने जाहीर केली असल्याचा आरोप करतेवेळी आता जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचे धोरण सरकारने अनुसरले आहे। यासाठी सरकारी तिजोरीत पैसेच नसल्याने इतर योजनांचा बळी दिला जात आहे, असे नमूद केले। ही योजना हे तात्पुरते धोरण असून ही योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचे ठरले असल्याचा आरोपही केला आहे। केवन महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंतूर। या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं या शिवस्वराज्य यात्रेचं सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं, सर्व माझ्या युवकाच्या वतीनं, माझ्या महिलांच्या वतीनं मी या यात्रेचं मनापासून लोकसभामध्ये झाल्या अनेक लोक सांगत होते की जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीला इथं मतदान कमी होणार, इथं महायुतीला जास्त मतदान होणार, अशा प्रकारचं काही नेते भाषणं करायचे आणि भाषणामध्ये सांगायचे की जिंतूर मतदारसंघ हा 50,000 मतांना मायनस जाणार आहे। पण सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी मुद्दाम सांगणार आहे, अनेक नेत्यांनी सभा घेतल्या, अनेक महायुतीच्या लोकांनी या मतदारसंघात प्रचंड पैसा वाटप केला, पण या मतदारसंघातला 18 पगड जातीचा माणूस त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमिष बघितलं नाही, कुठल्या प्रकारचं भीती या ठिकाणी बघितली नाही। आणि काल परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बंडू जाधव साहेबाला 13,000 मताची लीड दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मी आजच्या कार्यक्रमाच्या नंतर मानतो। हे सगळी लीड तुम्ही दिली, सगळ्या कार्यकर्त्यांनी, या जनतेने। एकीकडे पैशाचं वारं होतं, प्रचंड आमिष दाखवले। मला एक भाजपचा नेता मला नेहमी फोन करायचे की तुमच्या मतदारसंघात मायनस जाणार आहे, काय तुमचं? मी मला आत्ता तुम्हाला फोन करत नाही, काउंटिंग झाल्या फोन करू। नंतर त्याचा फोनच नाही आला। आणि मी ज्या विश्वासानं बोललो होतो हे मी तुमच्यामुळे बोललो होतो। मला माहित होतं जयंत पाटील साहेब, अमोल कोल्हे साहेब, दांडेगावकर साहेब आमचे या ठिकाणी व्यासपीठावर बसलेत। साहेब, आमच्याकडं मागच्या 2.5 महिन्यापूर्वी जिंतूर मार्केट कमिटीचा एक मुद्दा काही लोकांनी अपप्रचार सुरू केला आणि जिंतूर मार्केट कमिटीमध्ये आपल्या कार्यकर्त्यावरती सरकारवर दबाव आणून, पोलिसवर दबाव आणून, सहकार खात्यावरती दबाव आणून आपल्या मार्केट कमिटीचे 11 डायरेक्टरवर खोटे गुन्हे दाखल केले। काय खोटे गुन्हे दाखल केले? की हे कॉम्प्लेक्स चुकीच्या पद्धतीने वाटप केलं। आता जयंत पाटील साहेबांकडे अनेक खात्यांचा कारभार त्यांनी बघितलेला आहे। नियमाप्रमाणे दिल्यानंतर सुद्धा प्रचंड सरकारचा दबाव आणला आणि आमच्या तरुण 12 कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला।
कोण कार्यकर्ते होते माहिती आहे? एक माझा कोमटी समाजाचा एक कार्यकर्ता रुपेश शुद्रवार, माझा वंजारी बांधव होता एक कैलास सांगळे, एक माझा दलित बांधव होता दिलीप घनसावत, दिलीप डोईफोडे आमचा एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे, मराठा समाजाचे 2 कार्यकर्ते प्रभाकर चव्हाण असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. 18 पगड जातीचे जे कार्यकर्ते जे नियमाप्रमाणे काम करू लागले अशा 11 ते 12 लोकांवरती शासनाचा गव्हर्नमेंटचा दबाव आणला, गृहमंत्र्याचा फोन आणला, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, यांना अटक करा. मला तमाम जनतेला एवढं सांगायचं, आमचा कार्यकर्ता किंवा विजय भांबळेंनी कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्लेला नाही. आणि माझ्या व्यापाऱ्यांना एवढं सांगायचं, जे व्यापारी या दहशतवादीमध्ये जिंतूरमधले, तुम्ही काय चिंता करू नका. आज त्यांचे दिवस आहेत, सरकार त्यांचं आहे, सरकार त्यांचं आहे म्हणून खोटे नोटे नाटकं करून गुन्हे दाखल करायला. पण मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो, कोणाला काय करायचं ते करू द्या. महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार आहे. सरकार आल्याच्या नंतर मात्र व्यापाऱ्यांना चिंता करू नका, विजय भांबळे तुमच्या पाठीमागे आहे. त्यांचा हिशोब आपण करू नंतर, आता नाही करायचं काय. पण आम्ही चुकीच्या पद्धतीने करणार नाही. आता मागची मार्केट कमिटीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, आता काढत बसलो तर मला 2-3 तास लागतील. त्यांचं एवढं गठुडं आहे 30 वर्षाचं. आता मी तर इलेक्शनच्या गडबडीमध्ये, निवडणुका झाल्या बघू, आता 30 वर्षाचं गठुडं आहे त्यांचं. आता ते बाहेर नंतर काढूया. पीक विमा विसरले का तुम्ही? आता विसरले? प्रत्येकाचा पीक विमा राष्ट्रीय कार्यक्रम झाला का नाही कैलास? आता मी कोणाचा 1 रुपया कधी आयुष्यामध्ये खाल्ला का दाखवा. आम्ही कधी कोणी भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते नाहीत. माझा कार्यकर्ता पण नाही आणि आम्ही भांबळे कुटुंब नाही. त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, त्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला, अशा पद्धतीचं राजकारण कधी आम्ही केलं नाही. म्हणून काही कार्यकर्ते काही काळजी करू नका. या 2-3 महिन्याचं आता वेळ राहिलेली आहे. आता ही यांची नाव डुबायली. 3 महिन्याच्या नंतर नक्कीच आपलं राज्य येईल आणि लोकांना न्याय देण्याचं काम आपण सगळे कार्यकर्ते करू, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या नंतर व्यक्त करतो. माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली. काय चूक झाली? अनेक समाजाच्या लोकांना आपण उमेदवारी दिल्यात. आम्ही कधी बघितलं नाही कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, कधी बघितलं नाही. तो धनगर बांधव असेल, तो वंजारी असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, मराठा असेल, प्रत्येक समाजाला या मतदारसंघात न्याय देण्याचं काम राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुखांनी केलं. मी स्वतः केलं. काही लोक म्हणायचे यांना उमेदवारी देऊ नका, हे गद्दार होणार आहेत. तरी मी लोकांचं नाही ऐकलं. अनेक लोकांना उमेदवारी दिल्यात. ओपनच्या ठिकाणी ओबीसीचा कार्यकर्ता निवडून आणला. तुम्ही सगळ्या लोकांनी मतदान केलं. त्याच्यात तुमची चूक नाही, माझी चूक आहे. कारण की ज्या लोकांना तुम्ही माझ्यामुळं, तुम्ही पक्षामुळं निवडून दिलं, असे काही लोक काही पक्ष सोडून गेले. मला चिंता नाही, जोपर्यंत हा मतदारसंघातला गोरगरीब माणूस माझ्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला काही अडचण येणार नाही. जे गेले ते जाऊ द्या, चिंता करू नका. पण सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे. सर्वसामान्य माणूस जाग्यावर आहे, कोणी कुठे गेला नाही. आणि मी आजच सांगतो तुम्हाला, मागच्याही अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही माझे भाषण ऐकलेत. जे सोडून गेले ते कधी ग्रामपंचायतीचे मेंबर झाले काय मतदारसंघात? आणि जे पक्षाशी गद्दार झाले, जे जनतेशी गद्दार झाले, जे आपल्या मातीशी गद्दार झाले, अशा लोकांना विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांची जागा दाखवायची आणि त्या गद्दाराला बिलकुल धडा शिकवायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या नंतर सांगितलं. काही गेले नवीन पोरं तयार झाले लगेच.
नवीन पोरं लगेच तयार झाली. आता नवीनला संधी देऊ, युवकाला संधी देऊ, काम करणाऱ्या मुलाला पुढे येणं होता. काही फरक पडत नाही कोणाला कुठे जायचं जाऊ दे. आता मी तर ठरवलं, गरीब का असं पण त्याला पाठिंबा द्यायचा आणि त्याला संपूर्ण ताकद लावण्याचं काम या ठिकाणी करायचं. हे काम आता आपल्याला सगळ्याला करायचं. खांद्याला खांदा लावून निधड्या छातीनं लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, राज्यसभेच्या वाजू द्या, अशी वाजू द्या का तुतारीच्या आवाजानेच कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या पाहिजेत, अशी तुतारी वाजू द्या, एवढीच कळकळीची विनंती करतो. कारण येणारी ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. कारण या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. गेली 2.5 वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची नासाडी करण्यात आली, ज्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडल्या, या तुम्ही डोळ्यांनी पाहिल्या. आत्तापर्यंत काय माहीत होतं? चप्पल खरेदी करता येते, टोपी खरेदी करता येते, चष्मा खरेदी करता येतो, कपडे खरेदी करता येतात. 2.5 वर्षात महाराष्ट्राने पाहिलं, आमदार सुद्धा खरेदी केले जातात, मंत्री सुद्धा केले जातात. 50 खोके ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या पद्धतीची बाजारू वृत्ती महाराष्ट्र खपवून घेणार नाही. हे येत्या विधानसभेला आपल्याला दाखवून द्यायचंय. आणि त्यासाठी म्हणून म्हणालो, ही विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही. महाराष्ट्र आपला स्वाभिमान कधी विकत नाही. महाराष्ट्र सहसा पेटत नाही, आणि एकदा जर का पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो विजत नाही. हे दाखवून दिलंय महाराष्ट्राने. आणि हे महाराष्ट्राने दाखवून दिल्यानंतर लोकसभेच्या निकालात 48 मध्ये 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. राजे हे तुम्ही केले, हे यश तुमचं आहे. हे माझ्या मायबाप मतदाराचं यश आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. हे दिल्लीच्या तख्ताला, दिल्लीच्या सरकारला तुम्ही दाखवून दिले. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान परवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलत असताना आतापर्यंत समान नागरी कायदा म्हणत होते, आता सेक्युलर सिव्हिल कोड म्हणायला लागले. हे जे समान नागरिक कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोडचा जो प्रवास आहे, हा या मायबाप जनतेनं करायला लावला. यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. पण भावांनो, लढाई अजून संपलेली नाही. साधा विचार करा. मगाशी राजेश भैया बोलत होते, भांबळे साहेब बोलत होते. बोलत असताना त्यांनी काही योजनांचा उल्लेख केला. माझ्या माता भगिनी बसल्या तिथं. काढले का 1500 रुपये काढले का अकाउंटमधून? काढून घ्या ताई. तिकडं मतांची आली कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी. हे लोकसभा निवडणुकीमध्ये झालंय. म्हणजे आमच्या पोलीस ताईंना सुद्धा याची खात्री पटलेली आहे. नाही तर विचार करा ताई, 9 वर्ष भाऊ आपल्या दाराहून जातोय. 9 वर्षात भावाने कधी वळून बघितलं नाही. लोकसभा निवडणुकीत असा दानका दिला का नाही महाराष्ट्राने? गायगानी वळून बघावं लागलं बहिणीच्या दाराकडं, म्हणावं लागलं ताई तू माझी लाडकी. पण ताईला माहितीये मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली लाडकी. पण बहीण विचारते भावाला, दादा 1500ची ववाळणीचं ठीक आहे, आपलेच पैसे आहेत, बरोबर का नाही? मग जन्माला आल्यानंतर बाळाला इंजेक्शन देतो ना, वॅक्सिन, त्याच्यावर भी जीएसटी असतो. आणि गेल्यानंतर कफनासाठी नाही तर तिरडीवर जो कपडा अंथरतो ना, त्याच्यावर पण जीएसटी असतो.
सगळं आमच्या घामाचं आमच्या मेहनतीचं ओरबाडून घेतल्यानंतर आता फक्त निवडणुकीच्या तोंडावर जर 1500 देत असतील तर आपल्याच हक्काचे घ्यायला विसरू नका, पण घेण्याबरोबर प्रश्न विचारायला विसरू नका. ताई विचारा, दादा 1500ची ओवाळणी दिली, त्याच्यातले 850 गॅसला गेले, सिलेंडरला गेले का नाही 850, राहिले 650. आता 650 मध्ये तेल कितीचं, मीठ कितीचं, तिखट कितीचं, पीठ कितीचं. बरं हे सगळं झाल्यानंतर बहीण भावाला विचारायली दादा ओवाळणी तर घातली, पण दाजीच्या सोयाबीनच्या हमी भावाचं काय? बहीण भावाला विचारायला लागली दादा ओवाळणी तर घातली, पण दाजीच्या कपाशीच्या हमी भावाचं काय? विचार करा. 2013ला गळ्यात टाळ घालू घालू बिंबीच्या देठापासून काही लोक यात्रा काढत होते, तेव्हा ते म्हणत होते सोयाबीनला किती भाव दिला पाहिजे? 6000चा भाव दिला पाहिजे. आता भाव किती मिळतोय? क्विंटल मागं नुकसान किती? 2000चं. कट्ट्या मागं नुकसान किती झालं आपलं? 1200 ते 1500चं कट्ट्या मागं नुकसान झालं. एकरात कट्टे किती काढतोय आपण? एकात किती? 10 कट्टे काढताय का? 6 कट्टे तू काढले म्हणजे 1500 गुणिले 6 9000चं तुझं नुकसान. 10 कट्टे तू काढले 10 गुणिले 1500 15000चं तू नुकसान. आणि मग बहीण भावाला विचारायली दाजीचं 12 आणि 15000चं नुकसान करायले आणि मला म्हणायले 1500 घे. हे बरे राजे हो तुमचं. निवडून आल्यावर तुम्ही पक्ष बदलायचा, 50 खोके एकदम ओके म्हणायचं. म्हणजे गद्दारीसाठी तुम्हाला 50 खोके आणि दाजीचं 15000चं नुकसान करून बहिणीला म्हणताय 1500 ओके. राजे हे विसरू नका, गमतीचा भाग सोडून द्या, पण केवळ या गोष्टींवर भुलून जाऊ नका यासाठी सांगतो. जी गोष्ट सोयाबीनची झाली, विचार करा कट्ट्यामाग 1500चं नुकसान होतंय. कपाशीला किती सांगितलं होतं? 10000चा भाव सांगितला होता का नाही? मिळतोय कितीचा? 7500 नाही मिळत. 6000 म्हणजे कपाशीचं नुकसान किती झालं? क्विंटल माग 3000चं नुकसान झालं कमीत कमी. आता सांगा किती क्विंटल कापूस निघतोय? 10 क्विंटल निघाला तर झालं ना 30,000चं नुकसान. म्हणजे 30,000चं एकरा माग नुकसान दाजीचं होतंय. मग बहीण विचारती 1500ची ओवाळणी घातली, दाजीचं सोयाबीन असलं तर 15,000चं नुकसान आहे, कपाशी असलं तर 30,000चं नुकसान आहे. परत दाजीवरच थांबत नाही ना, बहीण हे बी विचारती भाच्याचं काय? म्हणजे माझ्या मराठवाड्यामधल्या तरुणाईचा जर विचार केला तर मराठवाड्याच्या तरुणाईमध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर जयघोष होणार नाही असं मराठवाड्यात एकही गाव सापडणार नाही. पण माझ्या तरुणांच्या हाताला काम मात्र मराठवाड्यातल्या तरुणांना हाताला काम मिळत नाही. विचार करा, 2.5 लाख पदं रिकामी आहेत, 2.5 लाख पदं रिक्त आहेत सरकारची. या 2.5 लाख पदांच्या पगाराची मंजुरी येते राजे हो, पगाराची मंजुरी येते. पण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या खिशात मात्र पगार जात नाही. आणि 2.5 लाख पदांचा जो काय पगार आहे तो मग ही मतं खरेदी करण्यासाठी ज्या योजना वापरल्या जातात त्याच्यासाठी वापरला जातो. शिक्षकांची 67,000 पदं रिक्त आहेत. मगाशी मला गव्हाणे साहेब सांगत होते 67,000 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. 56,000 सेवकांची, शिक्षण सेवकांची पदं रिक्त आहेत. शिपाई पदाची ही जागा रिक्त आहेत. कोण करतंय? आमच्या बहुजन समाजातली पोरं जातात ना नोकऱ्या करायला या. पण आपल्याला हक्काच्या नोकऱ्या नाहीत, हक्काच्या नोकऱ्या नाहीत. हाताला जेव्हा काम नसतं तेव्हा डोकं रिकामं राहतं आणि मग डोक्यात वाटेल ते भरून आम्हाला वेगळ्या मार्गाला नेलं जातं.
यासाठी जागवा हेच बहीण विचारती. 17 प्रकल्प या महायुतीच्या सरकारनं राज्याबाहेर जाऊ दिले. वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला. हे 17 प्रकल्पांची जेव्हा नावं सांगतो तेव्हा विचार करा, तुमच्या घरातला एखादा तरुण या ठिकाणी त्याला नोकरी मिळाली असती, तो कामाला लागला असता. पण या सरकारला हे बघवत नाही. म्हणून जे काय महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे ते सगळं गुजरातला चालायलंय, ते सगळं गुजरातला जायला लागलंय. आणि हे भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यावर तोंड उघडायला तयार नाहीत. गेल्या 2.5-3 वर्षात महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारमधला भारतीय जनता पक्षाचा एक नेता दाखवा का ज्यांनी सांगितलं दिल्लीच्या सरकारला, खबरदार मराठी तरुणांच्या वाट्याचा रोजगार तुम्ही गुजरातला पळवला तर. एकाची हिम्मत नाही. कारण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं का महाराष्ट्रातले भाजपवाले नंदी बैल निस्त्या माना डोलावतात. आणि म्हणून आता ठरवायचंय तुम्हाला, मशिनीवर जर कमळाचं बटन दिसलं तर लक्षात ठेवा, जसं कमळाचं बटन दिसेल तसं स्वतःला विचारा, महाराष्ट्रातल्या राजकारणाची नासाडी कोणी केली? महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातचे रोजगार कोणी पळवले? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं कोणी केलं? विचार करा, कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी परिस्थिती होती, कांद्यावर निर्यात बंदी आणली, पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं केलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं केलं नाही. टमाट्याला आमच्याकडे भाव आले, नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि टमाट्याचे भाव पाडले. तुमच्या कपाशीला जेव्हा भाव मिळायला लागला तेव्हा ऑस्ट्रेलियावरून कपाशी आयात केली आणि आपल्या कपाशीचे भाव पाडले. गेल्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि हे 19 लाख टन खाद्यतेल आयात करून आपल्या सोयाबीनचे भाव पाडले. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाहीत, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि आता बघा, निवडणूक पुढे ढकलली. कळलंय का? आलं का ध्यान कानावर? हा, ते झालंय कसं भावा हो, एक होतं पोरग, पोराच काय अभ्यास करायची सवय नव्हती म्हणून पोरांनी काय केलं, बाजूला बसलेल्या एका पोराला सांगितलं तुला देतो 50, बाकी काय बोललो नाही मी, तुला 50 देतो, तुझ्या उत्तरपत्रिकेतली एक पुरवणी इकडं दे. 40 पानाची एक पुरवणी त्यांनी त्याच्या उत्तरपत्रिकेला जोडली, तरी काय पास होईना. म्हणून दुसऱ्या पोराला सांगितलं तुझी तक्रार करीन बरं का. त्याला धाक दाखवला, त्याची 40 पानाची पुरवणी आपल्या पेपरला जोडली. 2.5 वर्ष कसं बसं धकलं. 2.5 वर्ष कसं बसं धकल्यानंतर आता पोराला कळलं, लोकसभेला प्रिलिम झाली ना, लोकसभेला प्रिलिम झाली तसं पोराला कळलं आता काय पास होत नाही गड्या. म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं तेवढी परीक्षा पुढे ढकला ना. आता कळलं का राजो, पोरग कोण आहे ते, पोरग कोण आहे ते कळलं. म्हणून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलताना मान्य निवडणूक आयोग काय म्हणाला, महाराष्ट्रात पाऊस आहे, महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे, पितृपक्ष आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा पितृपक्ष होता, गणेशोत्सव होता, दसरा होता, दिवाळी होती, सगळं होतं. बदललंय काय, तर महायुतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून निवडणुका घ्यायला घाबरायले. पण शेतकऱ्याची लेकरं आहोत, पाऊस लांबणीवर पडला म्हणून आम्ही हातपाय गाळून बसत नाही, दुबार पेरणी करायला आम्ही कंबर कसतोय. तशी निवडणूक लांबणीवर गेली तरी दुबार पेरणी विसरू नका. स्थानिक ठिकाणी नाही म्हणून त्याला घरदार सोडून बाहेर जाऊन नोकरीच्या शोधात काम करावं लागतं. हा जर विकासाचा दुष्काळ संपवायचा असेल
तर 20 वर्ष एकाच घराण्याच्या हातात जी सत्ता दिली होती, आता भाकरी फिरवा आणि विजयराव भांबळे साहेबांना जिंतूरचा आमदार करा, एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी करतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश तुम्ही महाविकास आघाडीला जे दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. बहुजन समाजाचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे आणि जातीयवादी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवलं पाहिजे, या भूमिकेतनं परवाचं मतदान झालं. 400 पारचा नारा ज्यांनी दिला त्यांना देशाची घटना बदलायची होती आणि म्हणून त्यांनी सपाटून मार खाल्ला. आता सांगतात अहो असं आम्हाला करायचंच नव्हतं, हे काहीतरी चुकीचं नरेटिव्ह सांगतायत. नरेटिव्ह आम्ही नव्हतो बोललो. भारतीय जनता पक्षाच्या भारतातल्या 11 उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत प्रचारात. हे आम्हाला निवडून द्या, आम्ही दिल्लीला गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलू. म्हणून या देशाला लक्षात आलं की ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. तसं 1952 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली तेव्हापासून त्या घटनेला यांचा विरोध आहे आणि त्यांच्या वळसणीला महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे दोघं वळसणीला जाऊन बसले आणि महाराष्ट्रात चांगलं चाललेलं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून वाम मार्गाने सत्ता हासिल केलेलं सरकार महाराष्ट्रात काम करतंय. साधन, संपत्ती, सत्ता सगळं त्यांच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या जनतेने 48 पैकी 31 ठिकाणी त्यांचा पाडाव केला. लोकसभेच्या पराभवानंतर जे कधीच लाडकं नव्हतं ते सगळं आता यांच्या लाडकं व्हायला लागलं. पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या लक्षात आहे की हे सगळं चाललंय ते लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे. आज पुण्यात एक कार्यक्रम झाला. किमान 70-80 कोटी रुपये सरकारच्या खिशातनं खर्च झाले. हजारो महिलांना एकत्रित करण्यात आलं. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं सरकारी खर्चाने देण्यात आलं. स्वतःची योजना लोक स्वीकारतील की नाही याची भीती असल्यामुळं त्या योजनेचा प्रचार करतच आता ही हिंडायला लागले. सरकार चालवत नाहीत, हे सरकार चालवण्याकडे यांचं लक्ष नाही आहे. योजना जाहीर ज्या केलेल्या आहेत त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी 300 कोटी खर्च करणार, तरी देखील आत्मविश्वास नाही. म्हणून आता त्या योजना घराघरापर्यंत पोचवायला 10,000 रुपये पगारी 3 महिन्यासाठी कामगार नेमणार. तुमच्या घरात जर कोणी योजना सांगायला आला तर त्याचं म्हणणं ऐकायच्या आधी त्याला विचारा तुझा पगार किती मिळतो. महिन्याला 10,000 रुपये देऊन माणसं नेमून प्रचार करायचा, सरकारी खजिन्यातनं प्रचार करायचा प्रकार भारतीय लोकशाहीमध्ये आजपर्यंत कधी झाला नाही. याचा अर्थ यांना प्रचारक नाहीत, याचा अर्थ यांना आत्मविश्वास नाही, याचा अर्थ यांच्या कार्यकर्त्यांना लोक जुमानत नाहीत आणि म्हणून अधिकची फौज, पगारी फौज प्रचारासाठी लावण्याचं काम आज महाराष्ट्राचं सरकार करते. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आमचा पक्ष फुटला. अनेक जण तिकडं कुठंतरी भोपाळला मोदी साहेबांनी 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि 3 दिवसात सगळे गायब झाले. आमचे एक माणूस राहिला नाही. जाऊन तिकडं शपथ घेतली. पण महाराष्ट्रात काही लोक प्रामाणिक एकनिष्ठ पवार साहेबांचे राहिले. मला अभिमान आहे की तुमचा नेता विजय भांबळे हा पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिला
त्यांनी तोंडावर जाऊन सांगितलं या मार्गाने मला येता येणार नाही, मी पवार साहेबांच्या बरोबर राहणार. आणि म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा आज अभिनंदन केलं पाहिजे की ठाम निर्णय घेऊन पवार साहेबांच्या मागं तुमचा नेता राहिला. जे नेते तिकडं गेले त्यांना लाचार म्हणून तिथल्या सामान्य नागरिकांनी त्यांचा नेतृत्व अवेरलं, पण जे इकडं राहिले ते लहान असो मोठे असो लोकांनी त्यांना सन्मान दिला, सामाजिक प्रतिष्ठा दिली. तिकडं गेलेले एकनाथ शिंदे साहेबांच्याबरोबर गेलेले आमदार, यांच्याबरोबर गेलेले आमदार का गेले सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये मगाशी सांगितलं आमच्या अमोल कोल्हेंनी, उद्योग गेले, महागाई वाढली, शेतीमालाला भाव नाही, महाराष्ट्रामधल्या आमच्या आया बहिणींच्यावरचे अत्याचाराचं प्रमाण मागच्या काही वर्षात प्रचंड वाढलं, महिलांना सुरक्षितता वाटत नाही. या महाराष्ट्रामध्ये शाळा खोल्यांची प्रचंड अशी अडचण निर्माण झालेली आहे. शाळा, प्राथमिक शाळा आता जवळपास यांनी बंद करत आणल्या. खाजगी शाळात पोरांना घालायला लागतं, तिथं फी भरावी लागते. सरकारी शाळा बंद करण्याचा डाव कुणाचा हा एक प्रश्न आहे. 20च्या आधी जर पटसंख्या आली तर ते बंद करायचं, शाळा बंद केली की तिथल्या खाजगी शाळा जोरात चालणार. या व्यवस्था आता महाराष्ट्रात तयार होत आहेत आणि त्यामुळं आपण थोडंसं अभ्यास केला पाहिजे की महाराष्ट्रात काय चाललंय. महाराष्ट्रात सरकारच्या प्रत्येक फाईलवर राज्याचे अर्थ सचिव लिहितात, आता नवीन फाईल पाठवू नका, पैसे नाहीत. महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय खात्यातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आदिवासी विभागातले पैसे यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. या महाराष्ट्रातले जिल्हा नियोजन मंडळाच्या DPDCमध्ये आणलेले पैसे देखील यांच्या योजनांना वळवायला सुरुवात झालेली आहे. आता सगळा विकास बंद. जी काही टेंडर काढून कुणी टेंडर भरलं असेल तुमच्यापैकी, तर पैसे जेवढे खात्यावर त्या बजेटमध्ये दाखवलेत ना तेवढे पण आता तुमच्या हातात मिळणार नाहीत. तर सगळे बंदी करून 1-2 योजनांच्यासाठीच पैसे खर्च करणं फक्त 2 महिन्यासाठी हा प्रयत्न काही लोक करत आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातली बेकारी कमी करायची असेल तर मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकार, जे दुसऱ्या कुठल्याही राज्यात आपला प्रकल्प गेला तर गप्प बसतात, त्यांच्या विरोधी आता आपण आवाज उठवला पाहिजे. महाराष्ट्रात महागाई हा प्रश्न आहे, बेकारी ही दुसरी मोठी समस्या आहे, सामाजिक विषमता निर्माण करण्याचं जे काम देशात चाललंय, आर्थिक विषमता ही दुसरी मोठी समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, 10 वर्षात 200 लोक भारतातली बिलियनर झाली, बिलियनर. आणि लाल किल्ल्यावरून पंतप्रधान जाहीर करतात की 80 कोटी लोकांना मोफत धान्य आम्ही देणार आहोत. याचा अर्थ श्रीमंत आणि गरिबांची दरी यांनी वाढवली या 10 वर्षात. काही मुठभर लोक श्रीमंत होतात, कारण या देशातलं कॉन्ट्रॅक्ट विमानतळाचं असो, रेल्वेचं असो, बंदराचं असो, रस्त्याचं असो, टनेलचं असो, हे ठराविक लोकांनाच देण्याची व्यवस्था भारतात आणि महाराष्ट्रात आहे. आणि दुसऱ्या बाजूने सामान्य लोकांनी फक्त बघत बसायचं. हा प्रकार गेले काही महिने, काही वर्ष यांचं सरकार एकनाथ शिंदेंचं आल्यापासून सुरू झालेलं आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधी लढायचं. हे लढत असताना जिंतूर लोकसभा जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय बांबळेसारखा नेता आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच्या काळात पाठवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांनी कामाला सुरुवात करा. आता निवडणुका कधी होतील आम्हाला वाटायचं 20 ऑक्टोबरपर्यंत होतील, पण लोकसभेच्या निकालाचा एवढा महाराष्ट्र सरकारने धसका घेतलेला आहे की नोव्हेंबरमध्ये निवडणुका कशा पुढे ढकलता येतील हा प्रयत्न हे सरकार करते. काल निवडणूक आयोगाने 2च राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या. मोदी लाल किल्ल्यावरून काय म्हणतात, एक भारत देशामध्ये एका दिवशी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. 1 इलेक्शन 1 नेशन 1 इलेक्शन.
पण त्यांचाच आयोग जाहीर करतो 2च राज्यांच्या निवडणुका, उरलेल्या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांचा आयोग जाहीर करत नाही। याचा अर्थ सरकारला सोयीच्या तारखेला ह्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत आणि महाराष्ट्रातलं सरकार, मी नेहमी सांगतो, घाबरलेलं सरकार आहे, त्यांना निवडणुका कधी घ्यायच्या हे कळेना झालं। आता म्हणे दिवाळीच्या नंतर घेऊया। आता दिवाळीच्या नंतर घेत असेल तर महाराष्ट्रातली दिवाळी जोरात करतील हे, इतकी प्रचंड मोठी दिवाळी करतील तुम्ही बघा। आणि महाराष्ट्रातली दिवाळी झाल्यानंतर 15 तारखेला मतदानाला नोव्हेंबरच्या हे सामोरं जातील, 20 तारखेला सामोरं जातील। आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। लोकसभेत देखील प्रचंड पाऊस पैशाचा पडला, तुम्ही काही चिंता करू नका। महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने आपलं मत विकलं नाही, आपलं मत शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्याच मागे उभा केलं आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा, स्वाभिमानी मतदारांचा राज्य आहे। त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही। आज आपल्या सर्वांना टीव्हीवर बघाल सगळीकडे मोठमोठे मेळावे चालू आहेत, सरकारी स्पॉन्सर्ड मेळावे आहेत, सरकारच्या खर्चाने मेळावे आहेत। मला कधी कधी तर बघून वाटतं की यांना राज्य करायला वेळ मिळतो की नाही। हे सगळीकडं सभा संमेलनं करतच फिरतायत, मग राज्य कोण करतंय आणि राज्यातल्या लहान सहान गोष्टींकडे लक्ष कोण देतंय। आणि त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांचं चित्त आता ठिकाणावर राहिलेलं नाही। त्यांना महाराष्ट्रात पुन्हा आपण कसे निवडून येऊ यासाठी प्रयत्नाची ते शिकस्त करायला लागले। मी या मतदारसंघात आलो त्यावेळी बरेच जण सांगायला लागले की विजयराव भांबळेंच्या विरोधी सध्या जे आमदार आहेत त्यांच्या घरातलं कोणीतरी IPS अधिकारी आहे आणि मला तक्रार अशी करण्यात आली की ते IPS अधिकारी वेगळ्या ठिकाणी फिरतात आणि जरा प्रेशर करतात आणि प्रभाव निर्माण करतात। छोट्या छोट्या गुन्ह्यात पोलिसांच्यावर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करायला लावतात अशी मला माहिती कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। मी त्यांना विनंती आपल्या मार्फत करेन की तुम्ही तुमची नोकरी करा, घरातली लोक इथं निवडणूक करतील, तुम्ही काही चिंता करू नका, पण तुमचा प्रभाव वापरून इथल्या मतदारांना धमकावण्याचं काम जर कुणी करत असेल तर पुढं भविष्य काळात ते जरा भारी जाईल, कारण सरकार आमचं येणार आहे। त्यावेळी परत म्हणू नका की तसं काही झालं नाही। आपलं ॲडव्हान्समध्ये वॉर्निंग देतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे। ही तुम्ही गोळा केलेली ही आपली माणसं आहेत सगळी। पण आता पुण्यात एक कार्यक्रम झाला, मगाशी सांगितलं तसा, कितीतरी हजारो एसट्या लावून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरकारी कर्मचारी, कलेक्टर, कमिशनर यांना कामाला लावून प्रचंड मोठी सभा घेतली। प्रचंड सरकारी पैशाने, आलेल्यांना नाश्ता, जाताना जेवण। अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, राज्य करा। तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा दिमाग जरा मर्यादित ठेवा। आमच्या अंगणवाडीच्या सेविकांचे पगार वेळेवर होईना झाले आहेत, आमच्या संजय गांधी निराधार योजनेतल्या गोरगरिबांची मानधन वेळेवर येत नाही, त्यांना मिळणारे पेन्शन वेळेवर येत नाही। आता हळूहळू आर्थिकदृष्ट्या एवढी कोंडी होणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देखील पंचायत होईल। आणि त्यामुळं तुम्ही राज्य करा। अशा स्वरूपाच्या इव्हेंट ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित नाही आहेत। अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी करून महाराष्ट्राच्या नजरेत आणखीन तुम्ही पडताय। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत सरकारला विनंती आहे की अजून 3 महिने राहिलेले आहेत, अनेक प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे। ती सोडवण्यासाठी तुम्ही वेळ पुढं मागताय असं मी समजतो। आज पुन्हा एकदा विजय भांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की जिंतूर विधानसभा मतदारसंघ
हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. मागच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मशालीचं काम केलं. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेच्या उमेदवारांचं, बंडू जाधवांचं बऱ्यापैकी चांगलं तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. आता विधानसभेला आपल्याच नेत्याची लढाई आहे, विजय भांबळेंची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणखीन एक सांगतो, शरद पवार साहेबांच्याकडे निष्ठावंत नेत्याचं चीज होतं. राजकारणात आपला नेता पुढं न्यायचा असेल तर हा नेता तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. महाराष्ट्राचं सरकार होताना योग्य त्या पद्धतीनं त्यांना न्याय देण्याचं काम देखील महाराष्ट्रात होईल. तुम्ही सावधतेने आणि सक्षमतेने काम करा एवढंच या निमित्तानं सांगतो. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, बूथपर्यंत जाऊन काम करा आणि सक्षमतेने उद्याच्या निवडणुका आपण सगळे लढूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकांपर्यंत आणखीन काही सभा होतील, पण शिवस्वराज्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोरचे काही प्रश्न तुम्हाला मांडून सांगावेत यासाठी आलेल्या यात्रेत तुम्ही भव्य दिव्य स्वागत आमचं केलं. इथं येण्यासाठी वेळ लागण्याचं कारण वाटेनं जागोजागी हे स्वागत होत होतं. त्या सर्वांचा आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द